हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मोरज रेसिपीमध्ये। आजची रेसिपी आहे आमरस। तर हे आमरस बनवत असताना मी मिक्सरचा वापर करणार नाही, ब्लेंडरचा वापर करणार नाही, इवन मी चाळणसुद्धा वापरणार नाही। तर विदाऊट मिक्सर, ब्लेंडर आणि चाळणीशिवाय आमरस कसा बनवायचा ते आपण पाहू। फ्रेंड्स, या ठिकाणी मी 2 रत्नागिरी हापूस आंबे घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून पुसून इवन अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलेले आहेत। त्याचं मेन रिझन असं आहे की जेव्हा आपण आंबे कट करतो तेव्हा त्याची जी साल आहे ती फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती लगेच निघते। त्याचप्रमाणे या हापूस आंब्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की या आंब्यांची जी साल असते ती अतिशय पातळ असते आणि जेव्हा आपण कट करतो आणि जेव्हा साल काढायला घेतो तेव्हा ती साल इझी निघते। चला तर मग आपण हे आंबे जे आहेत ते कट करून घेऊया, त्यांच्या साली ज्या आहेत त्या आपण काढून घेऊया। फ्रेंड्स, हा आंबा कापत असताना सर्वप्रथम ह्याचा जो वरचा काळा देठ आहे तो मी कट करून घेते। पहा फ्रेंड्स, आता सुरीने आपण याची साल कट करून घेऊया। हापूस आंबा असल्यामुळं ही जी साल असते ती अतिशय पातळ असते, इझी ती हातानं सुद्धा निघते। पहा, हातानं सुद्धा निघते। पहा फ्रेंड्स, ती मस्त इझी आपली साल हातानं निघत आहे। कारण मी अर्धा तास हे जे आंबे आहेत ते मी फ्रीजला ठेवलेले होते, त्याच्यामुळे मस्तपैकी छान असं शेवटपर्यंत याची जी साल आहे ती निघत आहे। इवन सुरीची सुद्धा आपल्याला इथं गरज भासत नाही। पहा फ्रेंड्स, किती मस्त असा पल्प आहे आंब्याचा, इवन किती मस्त असा गर निघालेला आहे। फ्रेंड्स, आपण दुसऱ्या आंब्याचे सुद्धा याच पद्धतीनं साल काढून घेणार आहोत। पहा फ्रेंड्स, दोन्ही आंब्यांच्या साली छानपैकी काढून झालेल्या आहेत। आता आपण फ्रेंड्स आंबा कट करत असताना सुद्धा आपण सुरीच्या साहाय्याने सर्व बाजूनी तो पहिल्यांदा उभा आपण कट करून घेणार आहोत। पहा फ्रेंड, प्रथम आपण सर्व बाजूनी उभा कट करून घेणार आहोत आणि तो उभा कट केल्यानंतर परत पुन्हा आडवा कट करून घेणार आहोत। त्याचं एक त्या पाठीमागचं एक रिझन आहे की जेव्हा आपण सगळा पल्प काढतो तेव्हा तो निघत असताना क्यूबच्या साईजमध्ये निघतो आणि सगळा पल्प अगदी इझी निघतो। पहा फ्रेंड्स, बघा मी कशी छान अशी कट करत आहे। आता मी आडवा असा आंबा कट करत आहे आणि आंबा आडवा कट करून झाल्यानंतर एकसारखा पल्प मी सुरीच्या साहाय्याने काढून घेणार आहे। पहा फ्रेंड्स, पहा आपला पल्प जो आहे तो किती इझी निघत आहे आणि तो क्यूबच्या साईजमध्ये निघत आहे। कारण आपण तो कापत असतानाच एकदा उभा कापला आणि एकदा आडवा कापला, त्याच्यामुळे आपले हात न बरबडता तो पल्प अगदी इझी निघत आहे। इवन एक हायजिनिक पद्धतीनं हा आपला पल्प निघत आहे। आणि फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा याच पद्धतीनं आंब्याचा सगळा पल्प काढा, तो तुम्हाला इझी निघेल। इवन तुमचे हातही बरबडणार नाहीत। एक हायजिनिक पद्धतीनं पल्प आपण हा काढत आहोत। पहा फ्रेंड्स, आता आपला पल्प काढून झालेला आहे। किती छान आणि मस्त असा पल्प आपला निघालेला आहे। आता आपण याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड करणार आहोत, ते कोणते ते आता आपण पाहू। फ्रेंड्स, या ठिकाणी मी जे पहिलं इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड करणार आहे ते म्हणजे सुंठ पावडर। तर या ठिकाणी मी छोटा चम्मच हाफ सुंठ पावडर टाकत आहे आणि या सुंठ पावडर टाकण्यामागचा मेन रिझन जे आहे ते म्हणजे हे जे आमरस आहे ते आमरस आपल्याला अपचन होत नाही आमरसाचं, इवन तो व्यवस्थित डायजेस्ट होतो। त्याचप्रमाणे नंतर मी थोडीशी वेलची पूड टाकणार आहे, छोटा चम्मच हाफ। नंतर याच्यावरती छान अशा पद्धतीनं 1 चम्मच टाकणार आहे, कारण तूप हे थंड असतं आणि आंबा हा उष्ण असतो आणि त्याच्यामुळे
आपण जेव्हा तूप टाकतो तेव्हा आपलं जे आमरस आहे ते आणखी रिच बनतं. त्याच्यामुळे मी इथे एक तूप इन्क्लूड केलेलं आहे. आणि हे आता थोडंसं मी विक्सच्या साहाय्याने थोडंसं विक्स करून घेते. आणि नंतर त्याच्यामध्ये मी एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स इन्क्लूड करणार आहे, ते म्हणजे मीडियम वाटी हाफ दूध. तर हे दूध आपण जेव्हा आमरसामध्ये इन्क्लूड करतो तेव्हा आमरस आणखीन त्याच पद्धतीने वीसच्या साहाय्यानं थोडंसं आमरस मी वीस करून घेणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये हाफ टीस्पून मी पिठी साखर टाकलेली आहे. आणि आता आपला आमरस तयार झालेला आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढूया. पहा फ्रेंड्स, आपला जो आमरस आहे तो खूप छान तयार झालेला आहे. विदाऊट मिक्सर, ब्लेंडर, चाळणी, फक्त व्हिसच्या साहाय्यानं थोडंसं मी व्हिस केलेलं आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये आमरसामध्ये असणारे जे क्यूब्स आहेत ते आपण जेव्हा आमरस खातो तेव्हा ते खूप छान लागतात. आणि फ्रेंड्स, या पद्धतीनं आमरस तुम्ही नक्की करून पहा आणि एक रिच आणि डिलिशियस डिशचा नक्कीच आस्वाद घ्या. थँक्यू.